नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी छोटू गुटले, तालुका जिल्हा नाशिक। आज आपण बसवंत पिंपळगाव येथे बोपेगाव गावात आलेलो आहे दत्ताभाऊ कावळे सरांकडे। तर त्यांचा पिंक व्हरायटी आहे। मी गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांच्याकडे व्हिजिटला आलो होतो। तर सरांकडे म्हणजे खूप बऱ्यापैकी नेमॅटोडचा प्रॉब्लेम होता। म्हणजे बऱ्यापैकी जे पान आहे ना, पूर्ण असे येलोविश शेड झालेला होता। तर त्यांना काही आपण डोसेस सुचवले, ते काही निमॅटोडसाठी काम करायला सांगितलं होतं। तर सरांनी एकदम चांगल्या प्रकारे, म्हणजे एकदम सुंदर काम आहे सरांचं। आणि मी त्यांना जसं हे केलं तर त्यांना म्हणजे लगेच त्यांनी फॉलो केलं आणि आज बऱ्यापैकी खूप सारे चेंजेस म्हणजे प्लॉटला दिसत आहे। ते पण एकदम म्हणजे खुश आहेत। तर मी जास्त बोलण्यापेक्षा आपण सरांची 2 शब्द बोलूया। नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार। तर 2 शब्द बोला शेतकऱ्यांसाठी। नमस्कार, मी दत्तात्रय कावळे। 1 महिन्यापूर्वी गुटले सरांचा यूट्यूबवरती माहिती मिळाली, फोन केला, त्यांनी प्रत्यक्ष प्लॉटला व्हिजिट केली। त्या टायमाला माझ्या प्लॉटमध्ये निमोनियाचा खूप जास्त प्रॉब्लेम होता। सॉईल ब्लॅक काळी प्लस चुनखड असल्यामुळे अडचण आहे। तर खूप म्हणजे 70% निमोनियाचा प्रॉब्लेम होता। पण त्यांनी दिलेल्या निमोनिया शिल्ड आणि किटाझिन डॉक्टर रूटनं मी 2 ॲप्लिकेशन केले। तर प्लॉटमध्ये मला जवळपास 90% आता कव्हर झालेलं आहे। आता झाडं बऱ्यापैकी बोलायलाच लागली असं म्हणायला हरकत नाही। आणि माझ्या प्लॉटला जर जीवदान जर मिळालं असेल ते डॉक्टर रूटलेंचेच नाही जे आहेत माझा व्यर्थ खर्च खूप झालेला होता अगोदर, जो नव्हता व्हायला पाहिजेत। ह्या 1 महिन्यामध्ये मला बऱ्यापैकी म्हणजे खूप चांगलं वाटायला लागलंय। आणि त्यांचेच औषधं मला आता बऱ्यापैकी चांगले वाटत आहेत। हा माझा स्वतःचा रेग्युलर शेड्यूल। आणि अजून शेतकऱ्यांसाठी म्हणजे कसं, हे झाडं पूर्ण पिवळे पडलेले होते पूर्ण, हे आता अक्षरशः आता बोलायला लागले म्हणायला हरकत नाही। बरं, हे सर किती बाय किती वर तुम्ही झाड लावलेलं आहे? हे 10 बाय 4 आहे। 10 बाय 4 वर। आणि किती महिन्याचं झाड झालं सर? आता हे झालं जवळपास 13 महिने झालं। 13 महिन्याचं झालं। आणि कुठली व्हरायटी आपलं, कुठले ओंडे आहे? ही तैवान पिंक आहे, बहुतेक आंध्रवरून चालली आपल्याला। आंध्रवरून आलेली का? आता फॉर्मला लागून किती दिवस झाले सर? फॉर्म लावून आता 15 दिवस झाले। बऱ्यापैकी फॉर्म लागलाय, चांगला ॲव्हरेज मिळेल। फक्त ह्या असं मध्ये जर तुम्ही फॉर्मचं हे केलं किंवा फळ छाटणी केली तर मार्केटचे एवढं हे नसते। जर तुम्ही फेब्रुवारी, जानेवारी, डिसेंबर, 15 जानेवारी, फेब्रुवारी, श्रावण, रमजान, गणपती, नवरात्र या हिशोबाने तुमचा माल चालू होईल। अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही छाटणीचं प्लॅनिंग केलं तर आता हे आपलं पहिलंच वर्ष होतं, आपल्याला अनुभव नव्हता। चला शिकायला भेटेल बुवा, याच्यातून आपण हे करू। आणि त्या हिशोबाने म्हटलं ठीक आहे। मग मी म्हटलं का तुम्ही हे करायला हरकत नाही। पण मग याच्यात काय होतं, आता पुढच्या तुमच्या आता समजा ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर, डिसेंबर 2-3 महिन्यात परत आपल्याला फेब्रुवारीमध्ये बऱ्यापैकी हे करणं। आता तुम्ही फॉर्म लावल्यापासून 2 महिन्यात बऱ्यापैकी माल हार्वेस्टिंगला म्हणजे बऱ्यापैकी माल उरकला जातो। तर मग त्या आपण फेब्रुवारी नंतर आपण चांगलं प्लॅनिंग करूया। काही नाही। किती क्षेत्र आहे सर सगळं पेरूचं आपलं? 3 एकर। 3 एकर आहे। ओके। आणि डायरेक्ट म्हणजे द्राक्ष बाग काढून डायरेक्ट 3 एकरचं प्लॅनिंग केलंय? द्राक्ष बाग काढून। कसं काय डायरेक्ट इकडे 100% द्राक्ष बागेला आम्ही त्रासलोच होतो। ओके। पेरू क्षेत्रामध्ये खर्च झाला बघा। पेरू क्षेत्रात आमच्या मित्राला चांगल्या प्रकारे यशस्वी झाले। मग बघू, त्यांच्या मार्गदर्शनात चाललंय। त्यात आता तुमच्यासारखे चांगले व्यक्ती भेटले आणि चांगलं काम दिसायला शेतकऱ्यांसाठी कुठं खूप धावपळ म्हणजे पेरूसाठी आता कुठले सर म्हणजे ते आता समजा का दिवस म्हणावं लागणार। खूप लोकांचे म्हणजे ज्यांचा फोन येईल असं नाही का ओळख आहे नाही आहे कुठं नाही, म्हणजे आपलं काम आहे। कुठले साहेब माझ्या शेतामध्ये 3री व्हिजिट आहे। कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांना आपण काही आमिष दिलं तुम्ही या काही करा असं काही नाही। ते त्यांच्या स्वखर्चाने आता आपल्याला गायडन्स करतायत, आपण फक्त त्यांचं काम फॉलो करतोय। आणि त्यांचा खर्च माझा अगोदर जास्त खर्च होत होता। त्यांनी ज्या दिवसापासून शेड्यूल दिलं तेव्हापासून खर्चाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे। ओके। आणि अजून काय सांगणार शेतकऱ्यांसाठी 2 शब्द लास्ट? शेतकऱ्यांसाठी 2 शब्द फक्त एवढंच सांगा, जर शेती करायची असेल तर किंवा प्रगती करायची जर असेल तर शेतीमध्ये चांगलं योगदान देऊन, चांगलं मार्गदर्शन घेऊन, कमी क्षेत्रात चांगलं कसं उत्पन्न निघेल त्याच्याकडे भर द्यावी।